आज आपल्या श्रोतांमध्ये एक गोष्ट वारंवार समोर येतेय, एका अंतिम निवडीची. हो. जशी आदामला बागेत करावी लागली होती, तशीच एक निवड मानवजातीला पुन्हा करावी लागेल असं या भविष्यवाण्या सांगतात. बरोबर. आज आपण त्या निवडीपर्यंतचा प्रवास आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत. आपल्याकडे बायबलमधील भविष्यवाण्यांचा एक विशिष्ट अर्थ लावणारे काही स्रोत आहेत, जे शेवटच्या एका आठवड्याबद्दल म्हणजे 7 वर्षांच्या एका काळाबद्दल बोलतात. चला मग जरा खोलात शिरून बघूया की हे प्रकरण नक्की आहे तरी काय. नक्कीच. आणि या सगळ्या विश्लेषणाचा पाया डॅनियलच्या पुस्तकातील एका वचनावर आहे. अच्छा. गंमत म्हणजे या वचनाचे 2 संभाव्य अर्थ निघतात. एक म्हणजे आठवड्याच्या अर्ध्या काळासाठी आणि दुसरा म्हणजे आठवड्याच्या मध्यवर. ओके. आपल्या स्रोतांमध्ये पहिल्या अर्थावर जास्त जोर दिला आहे, ज्यामुळे घटनांचा एक विशिष्ट क्रम तयार होतो. पण दुसरा अर्थ घेतला तरी घटनांचा क्रम तोच राहतो, फक्त त्यांची वेळ थोडी पुढे मागे होते. मूळ कथा काय बदलत नाही. म्हणजे घटनांचा एक क्रम ठरलेला आहे. पण या स्रोतांनुसार या साखळीतील पहिली कडी कोणती? कुठून याची सुरुवात होते? म्हणजे या सगळ्याचा आरंभबिंदू कोणता? या सगळ्याचा आरंभबिंदू एक अत्यंत नाट्यमय घटना आहे. स्रोतांनुसार विनाशाचा पुत्र नावाची एक व्यक्ती यरुशलेममधील मंदिरात जाऊन स्वतःला देव म्हणून घोषित करते. स्वतःला देव म्हणून? हो. आणि ज्या क्षणी हे घडतं त्या क्षणापासून या 7 वर्षांच्या काळाची, ज्याला महासंकट किंवा ग्रेट ट्रिब्युलेशन म्हटलं जातं, त्याची औपचारिक सुरुवात होते. पण इथे एक प्रश्न येतो. मंदिर या शब्दाचा अर्थ काही स्रोत वेगळा लावतात ना? काही जण म्हणतात की हे खरंखुरं विटा दगडांचं मंदिर नसेल. बरोबर. तर ते भक्तांच्या समुदायाचं प्रतीक आहे. आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलं आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल अगदी स्पष्टता आहे. ते म्हणतात की हे एक भौतिक पुन्हा बांधलेलं मंदिरच असेल. अच्छा. याचं कारण असं की हा विनाशाचा पुत्र त्या मंदिरात होणारे यज्ञ आणि अर्पणे थांबवतो. याचा सरळ अर्थ असा होतो की हे सगळं घडण्यापूर्वी यरुशलेममध्ये एक मंदिर बांधलं गेलेलं असेल आणि तिथे यज्ञप्रथा पुन्हा सुरू झालेली असेल. आज 2024 मध्ये अशी परिस्थिती नाहीये, त्यामुळे हे सर्व भविष्यात घडेल असं या श्रोत्यांचं म्हणणं आहे. म्हणजे या मोठ्या नाट्याची सुरुवात एका प्रत्यक्ष जागेत, एका प्रत्यक्ष घटनेने होते. तिथून पुढे काय होतं? या 7 वर्षांची विभागणी कशी केली आहे? ही 7 वर्ष मुख्यत्वे 2 भागांमध्ये विभागलेली आहेत, प्रत्येकी 3.5 वर्षांचा. ओके. पहिला 3.5 वर्षांचा काळ म्हणजे 1260 दिवस हा भक्तांसाठी खूप कठीण काळ असतो. याच काळात पशुची उपासना म्हणजे बीस्ट वर्शिप सक्तीची केली जाते. सक्तीची? हो. आणि जे लोक याला नकार देतात त्यांचा छळ केला जातो, त्यांना समाजातून बहिष्कृत केलं जातं. आणि याच काळात ते 2 साक्षीदार येतात, बरोबर? त्यांच्याबद्दल स्रोतांमध्ये बरीच उत्सुकता आहे. अगदी बरोबर. याच काळात 2 साक्षीदार समोर येतात. आता स्रोतांमध्ये यांच्याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. काही जण म्हणतात की हे मोशे आणि एलिया यांच्यासारखे 2 शक्तिशाली व्यक्ती असतील. तर काही स्रोतांनुसार हा 1,44,000 लोकांचा एक गट आहे, जो देवाचा संदेश निडरपणे देतो आणि पशुच्या सक्तीला आव्हान देतो. अच्छा. त्यांचं काम फक्त संदेश देणं नाही, तर छळ होत असलेल्या भक्तांना धीर देणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा आहे. ते लोकांना स्पष्टपणे बजावतात की पशुची 666 ही खून घेऊ नका. म्हणजे ते अक्षरशः त्या जागतिक सत्तेसमोर उभे ठाकतात. हो. म्हणजे एका बाजूला पशुची सत्ता छळ करत आहे, तर दुसऱ्या बाजूला हे साक्षीदार लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही लढाई फक्त 1260 दिवस चालते का? कारण स्रोतांमध्ये 1290 आणि 1335 दिवसांचाही उल्लेख आहे. हा आकड्यांचा खेळ थोडा गोंधळात टाकणारा आहे. बरोबर. आणि इथेच एक अत्यंत महत्वाचा आणि आश्चर्यकारक तपशील दडलेला आहे. 1260 दिवसांनी संकट संपत नाही. नाही संपत. नाही. त्यानंतरचे अतिरिक्त दिवस, विशेषतः 1335व्या दिवसापर्यंतचा काळ, हा एका मोठ्या परीक्षेसारखा आहे. स्रोतानुसार हा काळ एका मोठ्या बदलाची तयारी आहे. छळ संपतो, पण त्यानंतर लगेच शांतता येत नाही. अच्छा. हा मधला काळ एका मोठ्या परीक्षेसारखा आहे, जिथे विश्वास टिकवून ठेवणं सर्वात कठीण असतं. कारण शेवट अगदी जवळ आलेला दिसतो, पण अजून आलेला नसतो. डॅनियलच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की जो कोणी 1335 दिवसांपर्यंत धीर धरून राहील तो धन्य. धन्य म्हणजे नक्की काय? त्या 1335व्या दिवशी असं काय विशेष घडतं? त्या दिवशी या कथेला एक मोठी कलाटणी मिळते.
त्याला पहिले पुनरुत्थान म्हणजे फर्स्ट रेझरेक्शन असं म्हटलं आहे. पहिले पुनरुत्थान. हो, जे भक्त त्या 1335 दिवसांच्या छळातून विश्वासू राहिले, ज्यांनी पशुची खूण नाकारली, त्यांना थेट आकाशात उचलून घेतलं जातं. थांबा, म्हणजे हे तर खूपच वेगळं आहे. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की संकट 7 वर्ष चालेल, पण स्रोतानुसार निवडलेल्यांसाठी ते 3.5 वर्षांपेक्षा थोडं जास्त आहे. अगदी याचाच अर्थ संकटाचे दिवस कमी करणे असा होतो का? अगदी तसंच. याचा अर्थ निवडलेल्या लोकांना संपूर्ण 7 वर्षांचा विनाशकारी काळ सहन करावा लागणार नाही. त्यांचं संकट 1335व्या दिवशी संपतं. ते वाचतात. आणि मग? आणि यानंतर पृथ्वीवर जे घडतं ते अधिक भयानक आहे. जे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी संकटाचा दुसरा आणि अधिक विनाशकारी टप्पा सुरू होतो. म्हणजे त्या 7 पिढा. या 7 पिढा म्हणजे नक्की काय? स्रोतांमध्ये याचं वर्णन कसं केलं आहे? या नैसर्गिक आपत्ती आहेत की काही वेगळं? स्रोतांनुसार या 7 पिढा म्हणजे देवाचा क्रोध जो पशुची उपासना करणाऱ्या जगावर ओतला जातो. याचं वर्णन अत्यंत विध्वंसक आहे. उदाहरणार्थ? समुद्र रक्तासारखा होतो, सूर्य लोकांना जाळू लागतो, सर्वत्र अंधार पसरतो. या नैसर्गिक आपत्ती नाहीत, तर काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा दैवी न्याय आहे. आणि याचा एक अनपेक्षित राजकीय परिणामही होतो. राजकीय परिणाम? तो कसा? इथे एक मोठी राजकीय उलथापालट होते. बघा, या काळात 2 मोठ्या सत्ता काम करत असतात. एक म्हणजे लाल पशु, ज्याला स्रोत एक जागतिक सरकार मानतात. हो. आणि दुसरी म्हणजे बॅबिलॉन वेशा, जी एक जागतिक धार्मिक व्यवस्था आहे. ती सुरुवातीला या सरकारला पाठिंबा देते. अच्छा, म्हणजे एक युती असते. बरोबर. पण जेव्हा या 7 पिढ्यांमुळे जगभरात विनाश होतो, तेव्हा हे जागतिक सरकार त्या धार्मिक व्यवस्थेलाच दोष देते. त्यांना वाटतं की हिच्यामुळेच आपल्यावर हे संकट आले आहे. आणि मग तेच सरकार त्या धार्मिक व्यवस्थेला संपवून टाकतं. अगदी. राजकारण आणि धर्म यांच्यातील ती सोयीस्कर युती तुटते. वा, म्हणजे आधी एकत्र काम करायचं आणि संकट आल्यावर एकमेकांवर खापर फोडायचं. पण विनाश इथेच थांबत नाही का? यानंतर आर्मागेडॉनची लढाई येते. हो, धार्मिक सत्तेला नष्ट केल्यानंतर हा लाल पशु म्हणजे जागतिक सरकार आपली सर्व सैन्य शक्ती एकत्र करतो. कशासाठी? त्यांना वाटतं की ते स्वर्गातून येणाऱ्या शक्तीशी लढू शकतील. या जागेला आर्मागेडॉन म्हटलं आहे. पण खरं तर ती लढाई होतच नाही. होत नाही. कारण त्यानंतर येशू स्वतः स्वर्गातील सैन्यासह पृथ्वीवर येतात. आणि मग न्याय होतो. बरोबर. पशु आणि त्याच्या सैन्याचा पराभव होतो. लाल पशु आणि खोटा संदेष्टा यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जातं आणि सैतानाला 1000 वर्षांसाठी बंदिवान केलं जातं. आणि या सर्व विनाशकारी घटनांनंतर स्रोतांनुसार एका नवीन युगाची सुरुवात होते. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण केली जाते आणि स्वर्गातून नवीन येरुशलेम खाली येते. म्हणजे संपूर्ण विनाशानंतर एक संपूर्ण नवनिर्मिती. ही संपूर्ण घटनांची साखळी ऐकताना मला आपल्या स्रोतांमधल्या एका साधर्म्याची आठवण झाली, सदोम आणि गमोराच्या कथेची. अगदी अचूक मुद्दा. ते साधर्म्य या संपूर्ण कथेला समजून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. कसं काय? जसं सदोम शहरावर अग्नीचा वर्षाव म्हणजे त्या 7 पिढा होण्याआधी लूत आणि त्याच्या कुटुंबाला म्हणजे भक्तांना 2 देवदूतांनी म्हणजे ते 2 साक्षीदार. हो, त्यांनी शहरातून बाहेर काढलं. त्यांना सांगण्यात आलं की मागे वळून पाहू नका आणि डोंगरावर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. अच्छा. हेच चित्र इथे मोठ्या स्तरावर मांडलं आहे. भक्तांना बॅबिलोनमधून म्हणजे ह्या भ्रष्ट जगातून बाहेर पडून देवाच्या आश्रयाला येण्यास सांगितलं जातं, जेणेकरून ते येणाऱ्या विनाशापासून वाचतील. म्हणजे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो, पण यावेळी वैश्विक स्तरावर. बरोबर. हे साधर्म्य सगळं काही एकत्र जोडतं. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी ती एक निवड आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. 666 ही पशुची खूण. ही कल्पना आजच्या काळात खूप चर्चेत असते, नाही का? हो, खूपच. तंत्रज्ञान, ओळखपत्र आणि स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती. स्रोतांनुसार या खुणेचा संबंध फक्त तंत्रज्ञानाशी आहे की त्यामागे काहीतरी अधिक खोल वैचारिक मुद्दा आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आणि स्रोतांनुसार ही खूण स्वीकारणं म्हणजे फक्त एक तांत्रिक प्रक्रिया नाहीये. म्हणजे ते एखादं ओळखपत्र किंवा चिप असू शकतं, पण त्याचा खरा अर्थ त्याहून खूप खोल आहे.
ही खूण स्वीकारणं म्हणजे देवाची उपासना नाकारून उघडपणे पशुची उपासना स्वीकारण्याचं प्रतीक आहे. म्हणजे ही एक निष्ठेची घोषणा आहे. अगदी. ही एक अंतिम परीक्षा आहे. तुमची निष्ठा कोणाशी आहे? देवाशी की स्वतःच्या जीवनाशी? अगदी बरोबर. आणि इथेच ते आदामच्या निवडीशी असलेलं नातं समोर येतं. अच्छा. आदामला देवाने आज्ञा दिली होती, पण त्याने देवाहून अधिक हव्वावर प्रेम केलं आणि तिच्या सांगण्यावरून फळं खाल्लं. त्याची निष्ठा विभागली गेली. त्याचप्रमाणे या काळात जे लोक देवाहून अधिक आपल्या प्राणावर, आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या भौतिक सुखांवर प्रेम करतील, ते मृत्यूच्या भीतीने किंवा आपलं जीवन वाचवण्यासाठी ही खूण स्वीकारतील. म्हणजे निवड सरळ आहे. तात्पुरतं जीवन वाचवण्यासाठी पशुची खूण स्वीकारा किंवा शाश्वत जीवनावर विश्वास ठेवून ती नाकारा, मग त्यासाठी जीव जरी द्यावा लागला तरी. हो, ही निवडच ठरवते की एखादी व्यक्ती त्या 7 पिढ्यांना सामोरी जाईल, की त्याचे दिवस कमी केले जातील आणि त्याला पहिल्या पुनरुत्थानात स्थान मिळेल. म्हणजे जे खूण नाकारतात त्यांचा छळ होतो, त्यांना मारलंही जाऊ शकतं, पण स्रोतांनुसार अंतिमतः त्यांना विजय मिळतो. ही एक अशी निवड आहे जी तात्पुरत्या सुरक्षिततेच्या बदल्यात शाश्वत परिणाम देते. तर या स्रोतांमधनं घटनांचा एक निश्चित आणि तपशीलवार क्रम समोर येतो. याची सुरुवात एका भौतिक मंदिरात होणाऱ्या एका घटनेने होते. त्यानंतर छळाचा आणि परीक्षेचा काळ येतो. मग निवडल्यांची सुटका होते, जगावर न्याय येतो आणि शेवटी नवीन पृथ्वीच्या निर्मितीने होतो. बरोबर. यात भक्तांसाठी संकटाचा काळ आहे, पण त्यातून सुटकेचं एक स्पष्ट आश्वासनही आहे. हो, पण या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी तो एकच मूलभूत प्रश्न राहतो. कोणता? या भविष्यवाणीनुसार मानवजातीला पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या निवडीला सामोरे जावे लागणार आहे. हो. मग प्रश्न असा उरतो की जेव्हा आपल्यावर प्रचंड दबाव असतो, जेव्हा भीती आणि प्रेम यांच्यात संघर्ष सुरू होतो, तेव्हा व्यक्तीची अंतिम निष्ठा कशावरून ठरते? ती त्याच्या विचारांवरून ठरते की त्याच्या जगण्याच्या मूलभूत प्रवृत्तीवरून? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.